नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन या चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. या चॅनलमध्ये आपण पुस्तकाबद्दल या नावाने एक उपक्रम चालू केला आहे. यात आपण मराठी आणि इंग्रजी भाषेतील विविध पुस्तकांबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर आज आपण पुस्तकाबद्दल ह्या उपक्रमातल्या 5व्या पुस्तकाबद्दल माहिती घेणार आहोत आणि हे पुस्तक आहे मर्डर ऑन द मेन्यू. मद्रासच्या सुप्रसिद्ध सर्वना भवन हॉटेल चेनचा मालक राजगोपाल स्वबळावर गडगंज श्रीमंत होतो. 2 बायकांचा दादला, त्यातच आपल्या माजी कर्मचाऱ्याच्या मुलीशी लग्न करून तिला आपली 3री बायको करायच्या लालसेने पछाडतो. साम दाम दंड भेद सर्व प्रकार वापरतो. शेवटी खून, खटला. गुन्हा सिद्ध झाला तरी खटला 18 वर्ष चालतो. राजगोपाल त्यातले जेमतेम 10 महिनेच तुरुंगात घालवतो. सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण जाऊन राजगोपाल परत तुरुंगात जातो आणि आजारी अवस्थेतच मरतो. लालसा, अपहरण, हत्या, टिपिकल दाक्षिणात्य सिनेमाची कहाणी शोभावी अशी सत्यकथा मर्डर ऑन द मेन्यू. निरुपमा सुब्रमण्यन यांनी या इंग्रजी पुस्तकाची भाषा सोपी ठेवून प्रसंगांची रंजकता वाढवत नेली आहे. त्यामुळे पुस्तक एकदा वाचायला घेतलं की पुढे काय अशी सतत उत्कंठा वाढत राहते. छोट्या गावातून मद्रासमध्ये येऊन आपलं साम्राज्य निर्माण करणाऱ्या राजगोपालचा प्रवास या पुस्तकात थोडक्यात मांडलाय. पुस्तकातल्या एका प्रकरणात त्याचे पोलिसांबद्दलचे काही उद्गार कमी काळात यशस्वी झालेल्यांची मानसिकता दर्शवतात. त्याचप्रमाणे त्याच्या विरुद्ध मद्रासच्या पोलीस मुख्यालयात केलेल्या तक्रारीची प्रत त्याच्यापर्यंत कशी पोचते आणि त्याच केसमध्ये जयललितांनी हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी दाखवलेली तत्परता हे त्या विभागाची कामं करायची पद्धत दाखवतात. हॉटेलच्या कामगारांची काळजी घेणारा मालक राजगोपाल, व्यावसायिक राजगोपाल, स्त्री प्राप्तीच्या लालसेनं पछाडलेला राजगोपाल, भक्त आणि दानशूर राजगोपाल अशी विविध वर्णनं मर्डर ऑन द मेन्यू या पुस्तकात येतात. अतिशय सोप्या इंग्रजीत सर्व प्रसंगांची उत्कंठावर्धक पद्धतीनं मांडणी हे लेखिकेचं यश आहे आणि त्यामुळेच जेमतेम 130 पानांचं हे पुस्तक एका बैठकीत वाचून संपवण्याजोगं आहे. नव्हे, आपण ते तसं संपवतोच. धन्यवाद.